जिल्ह्यामधली धरणं अद्यापही पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीये। माजलगाव धरण केवळ 16% भरले, त्यामुळे जिल्ह्याला पावसाची प्रतीक्षा आहे। दरम्यान आता जायकवाडी प्रकल्पातून पाण्याची आवक सुरू असल्याचं संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय। तेव्हा आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी घेतला, बघूया। बीड शहराची आणि माजलगाव शहराची ताण भागवणारं बीड जिल्ह्यातील सर्वात मोठं धरण म्हणजे माजलगाव डॅम। मात्र यावर्षी पावसाच्या कमी प्रमाणामुळे जो माजलगाव डॅम आहे सध्याला 16% भरलेला आहे। याच डॅमवरती मी उभा आहे, जे की 2 शहराची ताण भागवणारं हे सर्वाधिक बीड जिल्ह्यातील मोठं धरण आहे। मात्र पावसाच्या लहरीपणामुळे आणि विशेष पाहायला गेलं तर पावसाच्या कमी प्रमाणामुळे म्हणावं असं हे धरण यावर्षी भरताना पाहायला मिळत नाही। मात्र गतवर्षी हेच धरण या जुलै महिन्यामध्ये 80% भरल्याची माहिती इथल्या अधिकाऱ्यांनी दिली। तर मात्र अद्यापपर्यंत हे धरण फक्त 16% भरलं असून अद्यापही धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची प्रतीक्षा जी आहे ते कायम आहे आणि मोठ्या पावसाची देखील प्रतीक्षा धरणाच्या पाण्यात आवक होण्यासाठी कायम आहे। मात्र बीड शहर आणि त्याचबरोबर माजलगाव शहराची ताण भागवणारं हे धरण आहेत। मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर पावसाच्या कमी प्रमाणामुळे आणि पावसाच्या लहरीपणामुळे म्हणावं असं हे धरण यावर्षी भरलं नाही आणि पावसाची प्रतीक्षा आजही कायम आहे। मात्र जायकवाडी प्रकल्पातील जे पाण्याची आवक आहे त्या धरणात होताना पाहायला मिळते। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड।